वीर समर्थ शिवथरखळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 6वे आवर्तन समूहावर आज रविवार आश्विन शुद्ध त्रयोदशी शके 1947 दिनांक 5 ऑक्टोबर 2025. आज समर्थ रामदास स्वामी लिखित रामायणावर निरूपण करणार आहेत आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे. आज मनाच्या श्लोकांचे वाचन करणारे उल्हासदादा रत्नपारखी आणि आजच्या निरूपणकार आदरणीय रुपालीताई कापरे यांचे शिवथरखळ नगर ग्रंथराज दासबोध समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. मातृगर्भतो जात शुक्तितो मौक्तिकं यथा देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमि तत् प्रणौमितं. स्फूर्तिशक्तिवसन्तोय पुण्यज्ञानसरोवरः रामभक्तेर्यः राम श्रीसमर्थं प्रणौमितम्. अज्ञानतिमितार्कोय सुधांशुः शान्तिदस्तथा सत्तत्त्वरत्नगर्भोय श्रीसमर्थं प्रणौमितम्. यस्तप्तरुत्सुधावृष्टिर्यो दीनजनकामधुक् मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थं प्रणौमितं. पार्थसारथिवद्यस्तु शिवराजसुरद्रुमः आनन्दवनभूकृत्य श्रीसमर्थं प्रणौमितं. श्लोकपञ्चकमेतद्य सश्रद्धा भक्तितः पठेत् आयुरारोग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं स विन्दति इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवत श्री श्रीधर स्वामी विरचितं श्री समर्थ पंचकं स्तोत्रं संपूर्णं. भजे विशेष सुंदरं समस्त पापखंडनं स्वभक्तचित्तरंजनं सदैव राममद्वयं. जटाकलापशोभितं समस्त पापनाशकं स्वभक्तभीतिभञ्जनं भजेह राममद्वयं. निजस्वरूपबोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं भजेह राममद्वयं. भजेह राममद्वयं भजेह राममद्वयं. श्री समर्थांना श्री रामचंद्रांना सर्वांना शिरसाष्टांग नमस्कार. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज शिवथरखळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर 6व्या आवर्तनामध्ये आता या नुकत्याच नवरात्र संपलेला आहे आणि आपण आता शरद ऋतूमध्ये प्रारंभ केलेला आहे 1 प्रतिपदेपासून. आणि थोड्याच दिवसात हा काळ संपला की आपल्याला हेमंत ऋतूकडे जायचं आहे. आपण अरण्यकांडाचा आस्वाद घेत आहोत. सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक वंदन करते. संयोजकांनी मला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि आपण अरण्यकांडाचा आस्वाद घेत आहोत. तर मागच्या वेळेला जिथपर्यंत आलेलो हो थोडीशी आठवण असेल की आपण जटायूची भेट झालेली आहे. पंचवटीकडे प्रयाण चाललेलं आहे अगस्ती ऋषींच्या सांगण्यावरून आणि तिथून पुढचा भाग आज पाहायचा आहे. मला अतिशय आनंद होतो आहे की आता आपण आपल्या भागात श्रीराम यायला निघालेले आहेत.
जवळजवळ पोहोचलेले आहेत, पंचवटीच्या जवळ आसपास. तर तो सगळा आनंद आपण सगळे या भागातले श्रोते म्हणूया किंवा सगळे अभ्यासक त्याचा आस्वाद घेऊया. पुन्हा एकदा उल्हासदादांनी खूप छान मनाचे श्लोक म्हटलेले आहेत. उदयदादांनी अतिशय सुंदर असं गीत लावलेलं होतं. रोहिणीताईंनी नेहमीप्रमाणेच म्हणजे अतिशय निवेदन छान करत आहेत. अशोक काका, बाबा आणि सगळे श्रेष्ठ ज्येष्ठ हे संयोजक जे आहेत त्या सर्वांच्या ठिकाणी पुन्हा एकदा वंदन. आपल्याला खरं म्हणजे मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे आपल्या सगळ्यांना सुरुवात करण्यापूर्वी, की मागच्या वेळेला जटायूनं एक ही सृष्टीची निर्मिती कशी झाली आहे ते अतिशय सूक्ष्ममध्ये किंवा ती खोलात जाऊन त्यांनी सुरुवात केलेली आहे. की प्रारंभीच्या काळी प्रजापतींनी पक्षी निर्माण केले अशी सुरुवात केलेली आहे. आणि मी त्यांच्यातलाच मी एक आहे. तेव्हा राघवा पुढे ऐक. आणि या प्रजापतींमध्ये पहिला जो कर्दम होता प्रजापती, तर ते झालेले आहेत. त्यांच्यापासून ही सगळी जी प्रजा कशी कशी झाली हे सांगता आहेत. अजूनही हा सर्ग आपण मागच्याच वेळेला सुरू केलेला आहे, जटायूची भेट आणि जटायूचं निवेदन जे आहे ते. तर मी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करते की हे ऐकण्यामध्ये आपल्याला कंटाळवाणं तर होणार नाही ना. नाहीतर मग फक्त आता आपल्याला पंचवटीत आलेत आणि खरा जो आरण्यकांडाचा जो भाग सुरू होतो, शूर्पणखेचं आगमन आहे वगैरे, ते सगळे आता प्रसंग सरसर सरसर आपल्या डोळ्यासमोर जातील. तर ती सगळी सृष्टीची रचना जी आहे, निर्मिती आहे, ती खोलात सांगू की नको? नाही तर फक्त एकदम जटायूचा जन्म कुणापासून झाला ते सांगू? तेवढं फक्त मी तुम्हा सगळ्यांना विचारते आणि मग मी सांगू, सगळं सांगू. हां, ठीक आहे. कारण काय की कदाचित ते थोडंसं तशा अर्थानं नाही, पण हे न ऐकलेलं आहे, कधीच एवढं आपण खोलात पाहिलेलं नाही. आणि कदाचित ते मग रटाळ किंवा कंटाळवाणं असं होण्याची शक्यता आहे. तर तसं जर असेल तर मग ते सांगायला नको. मागच्या वेळेला आपण असं आलेला होतो, फक्त थोडासा मागोवा घेते की मुहूर्तांपासून जगप्रसिद्ध असे 30 मुहूर्त तयार झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये रुद्र, आही, मित्र, पित, वसु, वाराह, विश्वेदेवा वगैरे सगळे, अगदी पुष्य, अश्विनी, यम, अग्नी, विधातृ, गंड, अदिती, जीव, अमृत, विष्णू असे सगळे आणि ब्रह्म, समुद्रम हे मुहूर्त निर्माण झालेले आहेत. आता ते मुहूर्त झाल्यानंतर यामी जी आहे हिचे ग्रहगोलांचे विभाजक नागविथी आणि 3 मार्ग किंवा 3 पंथ हे पुत्र अर्थात तारांकन, तारामंडल असे झाले आहेत. म्हणजे जी सगळी तारामंडलाची याच्यात सगळी शास्त्र आली. ज्योतिषशास्त्र आहे, भूगर्भशास्त्र आहे, नक्षत्रांचं आहे. म्हणजे कुठलं त्यांनी सोडलेलंच नाही आहे. एवढे सविस्तर माहिती मी तरी म्हणजे आता हे आम्ही जेव्हा केलं काम सुरू तेव्हा कळले, पण त्यापूर्वी आपण इतका अभ्यास कधी केलेला नव्हता. मग दक्ष प्रजापतीनं कन्या सोम आणि प्राचेता यांना दिलेले. परवा आपण पाहिलेलं होतं की त्याच्या ज्या कन्या आहेत त्या सगळ्या त्यांनी एकेकांना देऊन टाकलेले. आणि ही जी तेजस्वी नक्षत्र आहेत आणि योगिनी हे सगळी त्यांची अपत्य आहेत. दक्ष प्रजापतीच्या कन्या ज्या आहेत त्या सोम आणि प्राचेतापासून झालेली अपत्य आहेत. जे आपल्या लक्षात येईल की चंद्रमंडल म्हणलं की तिथली सगळी ग्रह नक्षत्र आलीच. आणि आता पुढे त्याच्यासाठी तो एक श्लोक छान मला आवडलेला आहे. पृथ्वीविषये सर्वमरुन्धत्यां व्यजायत कन्या सोमस्य अपराधात दक्ष प्राचेतस प्रभुः. तर या दक्ष प्रजापतीपासून या सगळ्या सृष्टीची कशी निर्मिती होती ते सांगतायत. मग आता त्या कश्यप ऋषींनी कन्यांचा स्वीकार केला आणि कुशाग्र रामाला ते सांगतायत, हे जटायू सांगतायत की त्या सर्वांची नावं तू ऐक आता बरं का, ज्या कन्यांचा स्वीकार केला आहे त्या. अदिती, दिती, दनू, प्राचा, दिष्टा, क्रोधवशा,
इरा, भद्रा, अनायू, मुनी. मुनी हे नाव आहे बरं का, एका मुलीचं नाव आहे. कद्रू, सुरभी, विनता या सर्वांना कश्यपानी म्हटलं की त्रैलोक्यात पराक्रम गाजवण्यासाठी आणि कर्तृत्व दाखवण्यासाठी पुत्रांना जन्म द्या. म्हणजे पुत्रप्राप्ती व्हावी. आपण म्हणतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा जयाचा तिन्ही लोकी झेंडा. पण त्यांनी सांगतानाच सांगितलेलं आहे की त्रैलोक्यात पराक्रम गाजवणारी आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करणारी अशी मुलं जन्माला घाला. केवळ पुत्रवती भव हा उद्देश नाही आहे. रामा यांच्यापैकी अदिती, दिती, दनू आणि कालिका या चौघींनी कश्यपांनी सांगितलेली गोष्ट मान्य केली, ग्रहण केली. आणि बाकीच्या ज्या उरलेल्या होत्या त्यांनी तिकडं लक्षच दिलं नाही. कारण लोकांना असं नको असतं, श्रेष्ठ ज्येष्ठ नको, काही झालं तरी चालेल अशा ह्याच्यात त्यांनी त्या बाकीच्यांनी विचारच केला नाही. इतक्या सगळ्या जणी ज्या होत्या त्यांच्यापैकी. आता अदितीनं, आपल्याला अदिती वगैरे ही नावं माहिती आहेत, परिचयाची आहेत. तर अदितीनं जगाचं स्वामित्व करणाऱ्या 33 देवांना, आपण 33 कोटी म्हणतो, कोटी म्हणजे प्रकार हा शब्द आहे बरं का, इथे कोटी शब्द वापरलेला नाही. तर 33 देवांना अदितीनं जन्म दिला. पूर्वी वन आणि अरण्य यासहित सारी पृथ्वी त्यांच्या अधिकारात होती. दनूने तर चित्रविचित्र मुख असलेल्या अनेक मुलांना जन्म दिला. नंतर हीच मुलं पुढं यक्ष, आता बघा आपला जो चाललेला आहे इथून पुढचा प्रवास सगळे राक्षसांची गाठ आहे की आधी काही पडलेली आहे, तर यक्ष राक्षस म्हणून ओळखली जाऊ लागली. भयंकर अशा काळानं, भयंकर अशा निसर्गानं त्यांना भयंकर घाबरवणारा असा आवाज दिला. म्हणजे ह्या यक्ष आणि राक्षसांना भयंकर आहे सगळं त्यांचं. खरं यक्ष ही थोडी त्यातले त्यात सौम्य जात हे असते, योनी असते. पण इथं मात्र ते दोघांचे आवाज असे कर्कश आणि भयंकर होते. आणि ते दोघं यक्ष राक्षस म्हणून ओळखले जाऊ लागले. ते त्यांच्या आवाजामुळं आणि निसर्गानं त्यांना भयंकर हे सगळं दिलेलं आहे. रूप म्हणा, ते मांसाहारी होते, रात्रीच्या वेळी अधिक सामर्थ्यवान होतात, निशाचर म्हणतात की नाही, म्हणजे रात्रीच्या वेळी त्यांच्यात जास्त सामर्थ्य येत असतं. आणि त्या दोघांना रात्री फिरणारे असे खूप पुत्र, नातवंड झाली. नुसते पुत्रच नाही, नातवंडांपर्यंत प्रवास चाललेला आहे. आणि मुनीपासून खूप चांगले असे, ज्याला अनायू असं म्हटलेलं आहे बरं का, किंवा पुत्र, गंधर्व आणि अनेक अप्सरांचे समूह उत्पन्न झाले. आणि अनायू हे एका कश्यपांच्या एका पत्नीचं नाव आहे, अनायू. तेही मला नवीन वाटलं. हिचे सगळे पुत्र सामर्थ्यशाली आणि तपस्वी असे होते. क्रोधवशा हिला पुढे कुळ चालवणाऱ्या ज्ञानी अशा 10 कन्या झाल्या. मृगा, मृगमंदा, त्याचप्रमाणे हरिभद्रा, मना, भूता, कपिशा, दंष्ट्रा, श्वेता, सरमा, तिचंच एका ठिकाणी सुरसा असं नाव दिलेलं आहे. आणि या 10 कन्यांपासून वराह, आता जी बाकीची प्रजा आहे की नाही, वराह, डुक्कर, रेडे, म्हशी, उंट, गाई असे तृणधान्य भक्षण करणारे प्राणी निर्माण झाले. तसंच घोडे, हरण, गोलांगुलं म्हणजे एक प्रकारचे वानरच असतात, सिंह, वाघ, खर, मुंगूस, विपिन आणि लहान तोंडाची मांजरे, दरदूर, बेडूक असे सामर्थ्यशाली क्रूर प्राणी पण निर्माण झाले. त्याचप्रमाणे पांढरे विशालकाय हत्ती, श्वेतवाहन, त्यानंतर ऐरावण नावाच्या पुत्राला, म्हणजे अर्थात हत्तीला चांगल्या श्रेष्ठ, तो आपला इंद्राचा श्रेष्ठ हे आहे, हत्ती आहे. तर त्या पुत्राला नागभद्राने जन्म दिला. सिंहा, व्याघ्रा, जंबुकाश्च, द्विपिनो, नकुला, खरा, सर्पामुखिक मार्जारा, दर्दुराश्च, महाबला. श्वेतम किंवा स्वे वापरलेलं आहे श्वेच्या जागी, म्हणजे श्वेतम चैव महाकायम वारणम श्वेतवाहनम ततस्त्वैरावणम राम नाम नागभद्रा व्यजायत. ऐरावण हा श्रेष्ठ हत्ती आहे. आता हे नरश्रेष्ठ रामा, तो सर्वसंपन्न हत्ती इंद्राचं वाहन झाला आणि आपल्याला माहिती आहे तो इंद्राचा हत्ती. आणि या हत्तीणीपासून 3 अपत्य जन्माला आली. त्यानंतर श्वेतास किंवा श्वेताक्ष असे दिग्गज वानर मुख्य त्या मातंगीपासून जन्माला आले. त्यांचे पुत्र पौत्र कोट्यावधी, अर्बुदावधी, कोट्य आणि अर्बुद ही संख्या आहे बरं का, तर निर्माण झाले. आणि दुष्टांच्या संगतीनं तेही सगळेजण अतिशय दुष्ट झाले. संगती संगदोषण म्हणतात तसं ह्या यक्ष आणि राक्षसांच्या सहवासात राहिल्यामुळं
हे सगळे दुष्ट झाले, तेव्हा धर्माचरणी नीतिमान लोकांचे ते शत्रू झाले. म्हणजे चांगल्यांच्या सहवासात ते राहू शकत नाही. आता विशाल देहाचे असे ते सगळे होते. सुख दुःख यशापयश याविषयीचा कोणताच विधिनिषेध त्यांच्याकडे राहिला नाही. त्यांची शेकडो हजारो 10,000 अशी सामर्थ्यवानं कुळं निर्माण झाली. किती कुळं झाली असतील. आता समर्थांच्या दासबोधात आपण सगळा हिशोब पाहतो, पण इथं अजून ती सूक्ष्मता सांगितलेली आहे. आता सरमा जी आहे, सरमा नावाची शूनी म्हणजे कुत्री आहे देवांची बरं का, तर तिला शूनी किंवा कुत्री, ते अश्विनी नावाचे 2 पुत्र झाले. सरमेला हे दोघी जणी म्हणजे सरमा हे कुत्री किंवा शूनी आणि अश्विनी नावाचे 2 पुत्र झाले आणि ते यमाचे सेवक झाले. त्यांच्यापासून असंख्य पुत्र पौत्र निर्माण झाले आणि त्यांची संख्या माहीत नाही आहे, इथे सांगितली नाही किती झाली ती. पण त्यानंतर भूता अशी निर्माण झालेली आहे आणि तिच्यापासून असंख्य प्राणी निर्माण झाले. ते रुद्राचे सेवक झाले. आता रुद्राचा नंदी आपल्याला माहिती आहे. महाभयंकर आणि असे क्रूर ते झाले होते. अनेक रंगाचे, स्थूलकाय, सूक्ष्मकाय, लहान आणि मोठे असे दोन्ही. कृशोदर म्हणजे लहान उदर, अनेक हातापायांचे, अनेक डोळे, मुख, नासिका असलेले असे अनेकविध रूपांचे दुष्ट, अहंकारी, विद्रूप आणि न आवडणारे. कपिशा हिला वानर माकडांसारखे उष्टे खरकटे खाणारे असे अनेक पुत्र झाले. त्याचप्रमाणे सुरसा हिला सुसरी, सर्प असे हजारो क्रूर, सामर्थ्यवान, रागीट, दुष्ट, उग्ररूप असलेले पुत्र झाले. दंष्ट्रा हिला दंश करणारे, भयंकर दात असलेले असे पुत्र झाले. तसेच वाघ, हरणे, घुबड वगैरे निर्माण झाले. आणि दंष्ट्रा या दंशिण पुत्रा व्याघ्राश्च मृगम पक्षिण, हा छोटे छोटे सांगते भाग त्यातले. आता विनतेला, आता इथे आपण आपल्या इथे आलेलो आहोत. विनतेला अरुण आणि गरुड असे 2 पुत्र झाले. अरुण सूर्याचा मित्र झाला तर गरुड पक्षीराज झाला. अरे रामा, रघुश्रेष्ठ रामा, इरेला 3 मुली झाल्या. त्यांच्यापासून वेली, झुडपं आणि गवत निर्माण झाले. सर्व फळाफुलांची झाडं इरेपासून निर्माण झाली. विमताया सुतौ देवौ अरुणो गरुडश्च विनताया अरुणस्तु सूर्यसखो गरुडः पर्वतपतगेश्वरः इराया प्रसवः कन्या तिस्रो ऋगकुलोद्भवः ताभ्यो लताविरुद्धश्च जाता वल्लयस्तृणानि च, म्हणजे वेली, गवत हे सगळं तिच्यापासून निर्माण झालेलं आहे, इरापासून. सर्वे पुष्पफळा वृक्षा इराया प्रसव स्मृता. आता गोमाता सुरभीपासून कोण कोण झालं तर रुद्र निर्माण झाले. गाय विश्वाची माता झाली आणि हे रुद्र त्रिभुवनांचे स्वामी झाले. सुंदर, यशस्वी, यशसंपन्न अशा गंधर्वांना रोहिणीनं जन्म दिला. ते घोड्याचे पुत्र होते म्हणजे. आणि तसंच कद्रूनं भयंकर असे शेष, वासुकी, तक्षक, कर्कोटक, महापद्म, पद्म तसेच अनेक अन्य नागकुळे निर्माण केली. आता रघुकुळाचे उद्वहन करणाऱ्या रामा, ताम्रा हिनं 5 मुलींना जन्म दिला. त्या म्हणजे क्रौंची, भासी, ही सगळी नावं बघा. आता क्रौंची, भासी, शेना, धृतराष्ट्रा तसेच शुका या 5ही कन्या सेवाभावामुळे जगात प्रसिद्ध झाल्या. भासी नाव आहे बरं का, भासी. भासीपासून भासा, मोर, कावळा, कोंबडा, घुबड, कबूतर, तित्तर, लावक, शेणापासून ससाणा, ध्रुवा असे अल्प ओज असलेले निर्माण झाले प्राणी. आणि धृतराष्ट्रीपासून सुंदर असे हंस, कलहंसिणी, चक्रवाक, चक्रवाकी असे चांगले चांगले सुंदर पक्षी आणि पाण्यात राहणारे पक्षी निर्माण झाले. थोर महात्मा पक्षीराज नागभक्षी गरुडही निर्माण झाले. त्याचप्रमाणे क्रौंची हिच्यापासून क्रौंच, वाघ्रीणस, कुरर, सारस असे प्राणी आणि पक्षी निर्माण झाले. एते वे सुमहा अभागा गरुडा पन्नगा शेनहा क्रौंची वाघ्रीण सारस
कुररान सारसान बकान. आता काळका नावाची होती, तिला अतिशय भयंकर कालके नावाचे गण निर्माण झाले. मागे बघा अगस्ती ऋषींच्या ह्याच्यामध्ये कालके यांचा उल्लेख आलेला होता. ते राक्षसांचाच प्रकार होता आणि ते अतिशय रौद्र महारूप असे होते. ब्रह्मदेवाकडून वर मिळाल्यामुळं ते अत्यंत गर्विष्ठ होते. देवदेवतांचा द्वेष करू लागले. अशा प्रकारे या विश्वाची जगाची माता म्हणून दाक्षायणीच कालिका झाली. हे नरश्रेष्ठ रामा, अरे मनुहीनं पराक्रमी यशस्वी असा राजपुत्र निर्माण केला. तसेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रही निर्माण केले. आपल्याला माहिती आहे परब्रह्म महत्त्वाचं कसे हे चौघं निर्माण झालेले आहेत ते भगवद्गीतेतही सांगितलेलंच आहे. आणि मस्तकापासून ब्राह्मण निर्माण झाले, छातीपासून क्षत्रिय निर्माण झाले, मांड्यापासून वैश्य निर्माण झाले, तर पायापासून शूद्र निर्माण झाले. त्याचे श्लोक असे आहेत की मनुष्यानमृजत राजपुत्र यशस्विनः ब्राह्मणान क्षत्रियान वैश्यान शूद्रांश मनुजर्षभ शिरसो ब्राह्मणा जाता उरुस्त क्षत्रियास्तथा वैश्याश्चोरुजातास्तु शूद्राणां जन्मपादतः मनुर्मनुष्यान् जनयत कश्यपस्य महात्मनः. वाल्मिकी रामायणात म्हणले आणि बाकी सगळं सारखंच आहे. तर आता इथं थोडं वाल्मिकी रामायणात इथं यांनी जे म्हणलेलं होतं शिरसो, त्याऐवजी यांनी म्हणलं मुखतो ब्राह्मण जाता उरस क्षत्रियास्तथा. उरूपासून बरोबर आहे. उरुभ्यो जज्ञिरे वैश्या पद्भ्यो शूद्रा इति श्रुतम. पायापासून शूद्र झाले वगैरे ते आपण सगळे जाणतोच. आता विनतेला 2 पुत्र झाले, गरुड आणि अरुण. त्यातला आपल्याला माहिती आहे की अरुण हा सूर्याचा सारथी आहे. तर त्या अरुणापासून जटायू सांगतो की मी जन्मलो आणि माझा मोठा भाऊ संपाती हा होय. अरे शत्रुंजय रामा, मी शेनीपुत्र जटायू होय. जर तुझी इच्छा असेल तर भविष्यात मी तुला सहाय्यभूत होईल. भविष्यातलं इथं सुतोवाच केलेलं आहे की जटायू त्या सीतेला जेव्हा रावण पळवून नेत असतो तेव्हा किती युद्ध करतो आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तर इथे आधीच हा संवाद झालेला आहे. हे आपल्याला कुणालाही माहिती नसतं. जटायुष्यच मां विद्धि शेनीपुत्र अमरिंदम सोहम राम सहायस्ते भविष्यामी यदिच्छसी. तुला जर इच्छा असेल तर मी तुला भविष्यात मदत करेन. हे लक्ष्मणासह तुम्ही जर पुढे गेलात, तू जर पुढे गेलास तर मी सीतेचं रक्षण करीन. खरोखर तुझ्या पित्यानं मला दीर्घकाळपर्यंत सहाय्य केलेलं आहे. तेव्हा रामा, आपण माझ्या मित्राचे पुत्र आहात, त्यामुळं आपल्याविषयी माझ्या मनात अत्यंत अपार स्नेह आहे. म्हणले भगवंताचं एक वैशिष्ट्य सांगतात, अपार म्हणजे ज्याला मर्यादा नाही, इतकं तो प्रेम करुणा देत असतो. तसा जटायू म्हणतो की तुझ्या पित्यानं मला अपार स्नेह दिलेला. आणि असं म्हणल्यावर रामाला त्या पक्षाला इतकं त्याच्याबद्दल प्रेम वाटतं की तो पटकन त्याला आलिंगन देतो आणि पुन्हा पुन्हा त्याच्याविषयी आदर व्यक्त करतो. जटायुरिति मां विद्धि शेनीपुत्र मरिंदम सोहम वास सहायास्ते भविष्यामी यदिच्छसी सीतांच तान रक्षिष्ये त्वयि याते स लक्ष्मणे. हेही पुढचं त्याला आधीच भविष्य माहिती की तू जेव्हा लक्ष्मणासह जाशील तेव्हा मी सीतेचं रक्षण करीन. पितुर्हि शुश्राव सखित्वमात्मनो जटायुषा संकथितं पुनः पुन्हा. त्या जटायूनं पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे हे सगळं. सुश्राव म्हणजे ऐकवलेलं आहे. उवाच रामो धर्मात्मा यथा त्वं तात मन्यसे जटायुषं तु प्रतिपूज्य राघवो मुदा परिष्वज्य च सन्नतो भवत्. पितुर्हि शुश्राव सखित्वमागत्वा मात्मवान जटायुषा संकथितं पुनः पुनः. त्या जटायूनं पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. वाल्मिकी रामायणातही तसंच थोडं वर्णन आहे, वेगळे मीटर म्हणजे वृत्त वेगळी आहे तेवढंच. आता रामाला खूप आनंद झाला हे ऐकल्यानंतर आणि तो त्याला म्हणतो की तुम्ही मला पितृस्थानीच आहात, कारण माझ्या पित्याचे मित्र आहात. त्यांनी तुमच्यावर प्रेम केलेलं व्यक्त तसं तुम्हीही त्यांना दिलेलं असणार. आणि म्हणून पुन्हा पुन्हा तो त्याला म्हणतो की मग ते सीतेला घेऊन सामर्थ्यशाली राम जटायूसह आता पंचवटीत आलेले आहेत. म्हणजे आजचा दिवस हा मला
फार आनंददायक वाटतोय की आता जटायूसह ते पंचवटीत आलेले आहेत. आता सगळ्या आपले जे स्थायी भाव असतात त्यांना या काव्यामध्ये एक अजरामर असं स्थान मिळालेलं आहे बघा. सगळे जे आपले भाव आहेत ना, नवरस आहेत ना, ते या काव्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. आता इथे बघा आल्यानंतर पंचवटीतलं त्यावेळचं रूप बघा ना, आत्ताचं आता तुम्हाला काहीच म्हणजे हे सुचणारच नाही किंवा पटणारच नाही. आत्ता आपण पंचवटी म्हणून भाग पाहतोय, जे नाशिकचे असतील त्यांना तर हे जास्त पटेल की अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या किलबिट लाटानं गजबजलेल्या त्या रम्य पंचवटीत आल्यानंतर कल्याणमय अशा आपल्या भावाला लक्ष्मणाला राम म्हणतो की हे सुमित्रानंदना, महर्षींना अभिप्रेत असलेल्या प्रदेशात आपण आलेले आहोत. आता ही पंचवटी फुलांनी बहरलेल्या वृक्षांनी समृद्ध दिसत आहे. इथेच आपण आश्रम केला तर तुला आवडेल ना. आता राम त्याला विचारतो की इथेच आपण राहिलो तर तुला आवडेल ना. किती लीनता, किती प्रेम. येथे तू आणि मी वैदेही रममाण होऊ आपण. छान आता इथे राहू. कारण 10 वर्षाचा काळ त्यांचा समाप्त झालेला आहे आणि आता हा पुढचा काळ ते पंचवटीत आलेले आहेत. इथून जवळच जलाशयही दिसते. अगदी नजर कशी आहे रामाची, लगेच त्यानं सगळं सभोवर पाहिलंय. आणि सरोवर आहे. नानाविध गुणांनी समृद्ध असं हे वन दिसतंय. सुंदर सुंदर दिव्य फुलांनी बहरलेले वृक्ष दिसत आहेत. सभोवतालीच सगळं आहे आणि हे सुंदरसं जलाशय अगदी जवळ आहे. कुशगवतही सभोवती आहे. कारण जे जे लागतं ना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या त्यांना मिळालेल्या आहेत. कुशगवत पाहिजे आराधनेसाठी, अंथरण्यासाठी. आणि असं रामानं म्हटल्यावर सीतेच्या समक्षच लगेच लक्ष्मण हात जोडून, अक्षरशः लक्ष्मण इतका तत्पर आहे बघा. तो म्हणतो, हे धर्मसंबंधी रामा, तू बरोबर बोलतोयस. तू बरोबर असताना 100 वर्षसुद्धा तुझ्याबरोबर इथं राहायला मला आवडेल. ती 14तली तर 10 निघून गेलीत, आता 4च राहिलीत. पण इतकं इतकं भावांवरचं प्रेम आजच्या काळाला हा एवढा छोटा छोटा प्रसंगसुद्धा मुलांवर आपल्याला कोरायचं आहे की असं प्रेम पाहिजे, असं एकमेकांबद्दल वाटलं पाहिजे. आगतोस्मी यथोद्दिष्टमिमं देशं महर्षिणा पंचवटीयं सौमित्रे देशपुष्पितपादपः परवानस्मि धर्मज्ञ त्वयि वर्षे शतं स्थिते स्वयमेव रुचिर्देशे क्रियताम यत्र रोचते. क्रियताम, तुला जिथं वाटेल तिथे आपण राहूया. आता वाल्मिकी रामायणात म्हणतात, आगतास्म यथोद्दिष्टं यम देशं मुनिरब्रवीत. तिथं वर महर्षिणा म्हणलं, इथे मुनी म्हणलं. एवढे छोटे छोटे फरक आहेत की मुनींनी जसं सांगितलं ना तसं आपण या उद्दिष्ट आपलं जिथं होतं तिथं आलेले आहोत. अयम पंचवटी देश सौम्य पुष्पित कानन. अगदी सौम्य असे फुलांनी बहरलेले आणि असं अरण्य या ठिकाणी आहे. क्रियताम इति मावद माम वद. तर इथे आता कुटीबान किंवा आश्रमबान असं मला सांग, असं तू म्हणतोय. लक्ष्मणाचं हे सगळं बोलणं ऐकून तेजस्वी रामाला सुद्धा वाटलं की लक्ष्मणही आपल्या मताशी मनाशी सहमतच असतो. त्यालाही हे स्थान आवडलेलं दिसते. असं पाहून राम पुन्हा लक्ष्मणाच्या हातात हात घेतो आणि हा प्रदेश फुलांनी बहरलेल्या वृक्षांनी समृद्ध असा दिसतो आहे. सगळं आनंद बघा, सगळं पॉझिटिव्ह. काही त्यांना कुठे अरण्यात कुठंही त्यांना वाईट किंवा काही दुःखकारक वाटतच नाही आहे. इथं सुंदर आश्रम बांधूया आणि इथं स्वर्गीय सौंदर्य, सुगंध लाभलेल्या कमलवेलींनी सुशोभित असं आणि हंसांचं वास्तव्य असलेले हे सुंदर जलाशय आहे. अहो, कमळं म्हणजे सगळ्यात आनंदाचा हे आहे. आणि या अगस्त्य ऋषींनी सांगितलं तसाच हा सगळा प्रदेश आहे. ही गोदावरी नदी पुण्यप्रद आहे. इथेच हंस, कारंडव, चक्रवाक पक्ष्यांचा कलरव आहे. आणि हे सुमित्रा पुत्रा, जवळच हरणांचे आणि विविध प्राण्यांचे कळपसुद्धा दिसत आहेत. सगळं एका क्षणात त्याला तेच दिसलंय सगळं. आणि येथील गुहा मोरांच्या केकारावानं गुंजित झालेल्या दिसत आहेत. सगळे डोंगर फुलांच्या वृक्षांनी बहरलेले आहेत, सजलेले आहेत आणि सुंदर सुंदर ताम्रवर्णी धातू इथे विखुरलेले आहेत. सगळे धातू भरपूर आहेत. म्हणजे निसर्गाचं जे जे काही ऐश्वर्य आहे ते सगळं या पंचवटीला लाभलेलं होतं.
जिकडं तिकडं शालवृक्ष, त्यावर बसलेले पडले दवबिंदू, मोहरांनी लगडलेले आम्रवृक्ष, मोहर आलेला आहे बघा त्यावेळेलाच, इतक्या लवकर आलेला आहे. आणि अशोकाचे सुंदर वृक्ष आहेत, चाफा आहे, केवडा आहे, सगळी सुंदर बनं त्या ठिकाणी अवतीभोवती दिसत आहेत. किंचित लालसर वर्णाच्या कोवळ्या पालवींनी सजलेले शमी वृक्ष आहेत. आपल्या नुकतंच दसरा झालेला आहे आणि शमी वृक्षाचं आपल्याला माहिती आहे की पांडवांनी सुद्धा शमी वृक्षाच्या खाली आपली शस्त्र ठेवलेली होती. अनेक पशुपक्ष्यांनी गजबजलेलं स्थान खरोखरच अतिशय पुण्यमय आहे, पुण्यप्रदच आहे. या बकुळीच्या वृक्षांवर फुलांचे घोषच्या घोष. बकुळी तर आपण पाहतो रामाच्या जिथे जिथे आहेत ना, हे मंदिरं म्हणूया, गड म्हणूया, तिथे सगळीकडे बकुळीचे वृक्ष असतात. रामाला मला वाटतं फार आवडत असावा तो वृक्ष. तसेच सुगंधी चंदन, शालवृक्ष, तमाल वृक्ष सगळे बहरलेले आहेत. आणि हे सुमित्रानंदना, येथे मी या पक्षीगणांच्या सहवासात राहील. पक्ष्यांची त्याला खूप आवड आहे. असं रामानं म्हणल्यावर लक्ष्मण त्यानं लगेच म्हणेपर्यंत अवकाश, अगदी एका क्षणात त्यानं लगेच ते स्वीकारले. आणि तो म्हणतो, त्यानं एक आश्रम आणि पर्णशाला तयारही केली. अचिरणाश्रमं भ्रातु चकार सुमहाबलहा, पर्णशालां सुविपुलां चकार सनरोत्तमहा. दोघे एकापेक्षा एक आहे, तो वरचढ आहे. राघव रामासाठी सुंदर आणि निर्मळ जल आणण्यासाठी तो आदरणीय लक्ष्मण गोदावरी नदीवर गेला. त्या वीर्यवान लक्ष्मणानं त्या पुण्यमयी नदीत स्नान केलेलं आहे. फुलांनी आणि जलांनी शांतिकर्म आणि अर्घ्य दिलेत. कुठेही गेलं तरी आता एवढं फिरून आलो, आता कंटाळलो, आजच्या दिवस सुट्टी, तसलं काही नाही हो. हे सगळं आपल्याला रोज अनुभवायचं आहे. आणि पाणी घेऊन तो माघारी निघाला. लक्ष्मणानं रामाला आणि सीतेला तो आश्रम दाखवलाय. राम पानं पसरलेल्या एका शेळेवर बसला, कारण त्यानं असं लगेच तिथं म्हणलं ना, पर्णशाला म्हणजे बसण्यासाठी जागा केली. आपले हल्लीचे सोफेन बिफे काय धरून बसला, त्या पर्णशालावर जाऊन मलाही वाटायला लागलं असंच बसायला पाहिजे आपण. अतिशय समाधानानं आणि स्नेहानं राम म्हणतो की तुझ्या या मोठ्या सुंदर आणि अल्पावधीत केलेल्या कामामुळं मी अतिशय आनंदित, म्हणजे ज्याला खुश झाले म्हणतात तसा तो झालेला आहे. तुझ्यामुळं मला इथे राहून या ठिकाणचा आनंद घेता येणार आहे. लक्ष्मणा, तुझ्यासारख्या कुशल, तत्पर, कृतज्ञ, धर्मज्ञ असा जो पुत्र आपल्या पित्याला लाभला आणि त्यामुळं आपला धर्मात्मा पिता खरोखर धन्य झाला आहे, समृद्ध झाला आहे, असं तो धर्मात्मा बंधुप्रेमी राम लक्ष्मणाला म्हणतो. कुणी कुणाची स्तुती करायची, पण राम फार सगळ्यांचं लगेच प्रशंसा करून, कौतुक करून. मग त्यानं आणलेली भावज्ञेन, त्याची किती विशेषण छान दिलीत. भावज्ञेन कृतज्ञेन धर्मज्ञेन च लक्ष्मण, त्वया पुत्रेण धर्मात्मा नाथवांस पिता मम. माझा पिता सनाथ झाला. इतके छान पुत्र मिळणं हे सुद्धा भाग्य असतं, आणि पुत्रांना असे पिता मिळणं भाग्यवान असतात. त्यानं आणलेली भरपूर कंदमुळं, फळं भक्षण केलेली सगळ्यांनी, आणि ते सुखानं राहायला लागले. स्वर्गात इंद्र राहावा ना, त्याप्रमाणे तो राम आपल्या पत्नी आणि पत्नी सीतेसह आणि बंधू लक्ष्मणासह सुखानं राहू लागला. एव मुक्त्वा तु सौमित्री धर्मात्मा भ्रातृवत्सलः, बहुमूलफलोद्देशे तस्मिन् सुखमिवासः. एवं लक्ष्मण मुक्त्वा तु राघवो लक्ष्मीवर्धनः, तस्मिन् देशे बहुफले न्यवसत्स सुखीं सुखं सुखी. असे ते सुखानं राहायला लागले. वैदेह्यासह वैपत्न्या सुभ्रात्रा लक्ष्मणेन च, अन्वास्यमानो न्यवसन स्वर्गे लोके यथेश्वरः. स्वर्गलोकात जसा इंद्र राहतो, यथेश्वर म्हणले, यथा ईश्वर. कश्चित कालम स धर्मात्मा सीतया लक्ष्मणेन च, अन्वास्यमानो न्यवसत स्वर्गलोके यथा महहा. असं आता तिथे पंचवटीत स्थिर झाले. त्या ठिकाणी हे केलेलं आहे, निवास त्यांचा सुरू झालेला आहे. आणि आता पुढचा जो 24वा सर्ग आहे, हा हेमंत ऋतूचं वर्णन आहे. आत्ता आपण शरद ऋतूत आहोत, पण मला असं वाटतं की पुढचा जो आपला येईल ना हा प्रसंग, म्हणजे आपलं निरूपण, त्यावेळेला हेमंत ऋतूचा आपण आस्वाद घेऊया. म्हणजे कसं होईल, ऋतूच्या वर्णनात काही आपल्याला फरक पडणार नाही. मी आत्ताही सांगायला तयार आहे, पण मला आज ते शूर्पणखेचं इथं आगमन होते आणि ते आपण अनुभवूया असं मला वाटते. थोडेसे मला बदल करण्याची
श्रीरामांनी, समर्थांनी आणि आपण सगळ्यांनी संधी द्यावी. कारण हेमंत ऋतू हा रामाचा खूप लाडका ऋतू आहे, अतिशय प्रिय आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सगळा उत्साह, सगळा आनंद, शरीराची निरोगिता, स्वास्थ्य हे सगळं आपल्याला हेमंत ऋतूत लाभत असतं. कारण त्यावेळेला भूकही कडकडून लागते. कितीही खाल्लं तरी त्याचं सगळ्याचं पचन होत असतं. आणि एकूण निसर्गामध्ये सगळी धन धान्य सगळीकडे विपुलता अशी आलेली असते. त्यामुळं त्या गोदावरी नदीवर रोज जायचं, तिथं आनंद घ्यायचा. आपल्या भावासह, सीतेसह असा राम म्हणजे रोज स्नान करायला जायचे, देवदैवतांना वंदन करायचे आणि सीतेसह अगदी खूप म्हणजे समाधानानं राहणं जे आहे ते खूप छान चाललेलं होतं. पण मुद्दाम मी म्हणलं तसं पण नेहमी आडवा येत असतो. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते सुखम. अहो, देवांना सुद्धा ह्याचा अनुभव आलेला. त्यामुळे आता आपण 25वा सर्ग एकदम मी सुरू करणार आहे की आश्रमात त्या शूर्पणखा येते. कारण हेमंत ऋतूच्या वर्णनामध्ये काही घटना घडत नाही, त्यामुळं तो प्रसंग जरी मी पुढं घेतला तरी तुमचंही फार बिघडणार नाही आणि मलाही त्यात काही असं, कारण नाही तर मग ते सगळे तोही जसा आत्ता त्या हे म्हणलं ना आपण सृष्टी निर्मितीचा जसा मोठा सर्ग होता तसाच तो हेमंत ऋतूचं खूप सुंदर असं वर्णन आहे. तर ते आपण हेमंतातच घेऊया. आता इथं राम, सीता, लक्ष्मण, आपण नेहमी राम, लक्ष्मण, सीता म्हणतो, पण त्यांचा जो क्रम आहे ना, राम, सीता, लक्ष्मण, सीतेला मध्यभागी ठेवलेला आहे. दोघांच्याही संरक्षणाखाली ती, अर्थात तशी तीही पक्की होती, पण तरीसुद्धा एक स्त्रीची काळजी घेणं ही या छोट्या छोट्या वर्णनातून आणि त्यांच्या आचरणातून आपल्या लक्षात येतं. तर गोदावरी नदीवर येऊन ते स्नान करतायत, किनाऱ्याला येऊन आश्रमात आलेले आहेत. तिथं आल्यानंतर पानांच्या आसनावर सीतेसह राम अगदी विराजमान झालेला आहे बरं का, छान. तो कसा दिसतो तर रोहिणीसह चंद्रमा. नेहमी चंद्र आणि रोहिणीची जोडी फार छान असते. आता आपल्याला उद्याच तसा अनुभव घ्यायचा आहे, त्यामुळं कोजागिरी पौर्णिमेचा जो आनंद असतो तसाच हा ते दोघं जणू काही घेत आहेत आणि तसा शोभूनही दिसत आहेत. प्रातःकाळच्या सगळ्या पूजा अर्चा अन्निकं आटपून ते पर्णशाळेत आले आणि गप्पा गोष्टी करायला लागले. अशा प्रकारे सुखासमाधानात असतानाच अचानक जो अगदी आता एक कलाटणी देणारे असे सगळे प्रसंग घडणार आहेत, तसं अचानक एक राक्षसी तिथं आली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दशानन रावणाची बहीण शूर्पणखा तिथे आलेली आहे. त्रिदश देवांसारखा हा जो राम आहे त्या रामाला तिनं पाहिलं. आता त्यांना त्रिदश का म्हणतात हो देवांना, तर जन्म, बाल्य आणि यौवन या 3च दशा असतात, म्हणजे अवस्था. आपल्याला बाल, तारुण्य आणि वार्धक्य, तर त्यांना वार्धक्य नसतंच, वृद्धत्व नसतंच आणि जरा आणि मृत्यू याही नसतात. त्यामुळं त्यांना त्रिदश असं म्हटलं जातं. आणि ह्या देवांसारखाच तो दिसत होता, कारण देवच होता ना तो साक्षात. सिंहासारखे सुंदर मजबूत खांदे, दीर्घ बाहू, कमलपत्राप्रमाणे नेत्र. रामाचं सौंदर्य तर किती वेळा वर्णावं हो वाल्मिकींनी आणि समर्थांनी. इंद्रासारखा रामाला अगदी त्यांनी म्हणजे त्या कामासक्त राक्षसीनं पाहिलेलं आहे आणि ती रामावर अतिशय पराक्रमी आणि महासत्व अशा रामावरती अक्षरशः मोहित झालेली. तिनं पाहिलं तो अगदी पुरुषोत्तमच दिसतोय. सुंदर वचनी म्हणजे छान त्याचं बोलणंही तिनं ऐकलंय. किंचित निळसर श्यामवर्णी, किंचित आरक्त कमळाप्रमाणे नेत्र असणारा असा तो राम होता. तन्देशम काचिदा जगाम यदृच्छया तंतुशूर्पणखा नाम दशग्रीवस्य रक्षसा भगिनीं राममागम्य ददर्श त्रिदशोपमम् अभिरूपम विरूपासा सुस्वा भैरवस्वरा. म्हणजे ती मात्र भयंकर आवाजाची तिथं आलेली आहे. सुस्वर भैरवस्वरा तरुणम दारुणम वृद्धा दक्षिणम वामभाषिणी.
आता ती तरुण म्हणून होऊन आलेली आहे, वास्तविक वृद्ध असते पण ती अशी आलेली आहे. दुर्मुखी कुरूप अशा त्या राक्षसीनं सुंदर अशा सीतेसह असणाऱ्या सुंदर सुकेश अशा रामाला पाहिलंय. कुरूप कर्कश कर्णकटू आवाज आणि अतिशय वृद्ध असलेल्या तिनं सर्वांग सुंदर मधुर आणि कोमल स्वर असलेल्या नवयुवक रामालाही पाहिलं. सद्वर्तनी प्रियदर्शन अशा सुंदर रामाला ती अनाचारी कुरूप मलिन राक्षसी म्हणते. राक्षसांचा स्वतंत्र मुक्त संचार असलेल्या या प्रदेशात जटाधारी तापसाचा वेश घेऊन धनुर्धारी रामा आपल्या पत्नीसह कसा काय आला आहेस? जटी तापसरूपेण सभार्य चरशरचाप बृधृक आगतस्वमिमं देशम कथम राक्षस सेवितम. राक्षसांनी जिथं राहिलेलं असतं, निवास केलेला असतो, अशा या अरण्यामध्ये तू का आलायस? आणि जटा आणि ताप हे सगळा तापस रूपामध्ये. किमागतम आगमन कृत्यम ते तत्वमाख्यातुमर्हसी. वाल्मिकी रामायणात म्हणले की तुझं हे कृत्य कशासाठी आहे, तू कशासाठी या स्थानी आलायस? आता हे 2 चरण काही ठिकाणी साम्य असतं आणि तुझ्या येण्याचं प्रयोजन काय असं दोन्ही ठिकाणी विचारलेलं आहे. आता त्या शूर्पणखा राक्षसीनं असं म्हटल्यावर अत्यंत रुजू अशा रामानं आपली सगळी हकीकत तिला सांगितली. तो सांगतो नेहमी ही म्हणजे आपल्याकडे एक ओळख करून देण्याची जी पद्धत आहे ना, ती ह्या रामाकडून शिकावी. स्वतःचं नाही नाव आधी पित्याचा मोठेपणा सांगायचा असतो. दशरथ नावाचा देवांप्रमाणे पराक्रमी असलेला असा राजा होता. त्याचा ज्येष्ठ पुत्र मी राम या नावानं लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, परिचित आहे. माझा हा धाकटा भाऊ लक्ष्मण आहे आणि माझी ही पत्नी वैदेही सीता या नावानं सर्वश्रुत आहे. सगळ्यांना माहिती ती सीता या नावाने. या पराक्रमी राजाचा पुत्र असलेला मी धर्माचरणी माता पित्यांच्या इच्छेनं इथे धर्माचं रक्षण करण्यासाठी आलो आहे. तू कोणाची कोण आहेस सांग, मला जाणून घ्यायचे. तू इथं कशासाठी आलेली आहेस? आपण एकेरी कधी ओळख घेतच नाही करून. तिनं विचारल्यानंतर त्यानं सांगितलं, पण लगेच तिलाही तो विचारतो तू इथे कशासाठी आलेली आहेस? त्वां तु विज्ञातुम इच्छामि कथ्यतां कासि कस्यच इह वा किं निमित्तं त्वम् आगता ब्रूहि कारणं. त्वां तु वेदितुम इच्छामि कस्य त्वं कासि कस्य वा. वाल्मिकी रामायणात थोडे फरक आहे. त्वं हि तावन् मनोज्ञांगी राक्षसी प्रतिभाषी मे. तू सुंदर रूप धारण केलेलं आहेस पण तू राक्षसी आहेस असं मला वाटतंय, असं वाल्मिकी रामायणात म्हटलेलं आहे. तर कामातूर राक्षसी रामाचं बोलणं ऐकून म्हणते, हे नवयुवका, एक मी माझ्या भावाच्या सांगण्यावरून ऐक म्हणते की मी माझ्या भावाच्या सांगण्यावरून कशी आणि का आलेली आहे ते तुला सांगते. मी कशी आहे? मी स्वेच्छेने रूप घेणारी आहे, हवे ते रूप घेऊ शकते. शूर्पणखा नावाची मी राक्षसी आहे. भयंकर पशु असलेल्या जंगलात मी फिरत असते, हे माझं संचरणाचं ठिकाण आहे. माझा भाऊ राक्षसांचा राजा रावण आहे आणि रावण या नावानं विश्रुत आहे, सर्वश्रुत आहे. तसाच धर्मात्मा विभीषणाची ओळख करून देते बरं का. सगळ्या कुळाचा परिचय दिलाय करून तिने. असा विभीषणही माझा भाऊ आहे धर्मात्मा, पण तो काही राक्षसी कृत्य करणारा नाही, म्हणजे तेही सांगितलं. अत्यंत क्रूर महासामर्थ्य असलेला माझा अत्यंत निद्राधीन असणारा कुंभकर्ण माझा अजून एक भाऊ आहे आणि अत्यंत पराक्रमी आहे बरं का तो सुद्धा. आणि खरं आणि दूषणं हे सुद्धा माझे भाऊ आहेत. आता इथं सगळा परिचय रामाला झाला. अरे रामा, तुझं असाधारण सौंदर्य पाहून मी तुझ्यावर आसक्त झाले आहे. माझा तू शाश्वत पती हो. आता तिची मागणी बघा. या सीतेशी तुला काय करायचे? तिची मग तुला गरजच काय पडणार आहे माझ्याशी विवाह केलास तर? आणि सुंदर अशा तुला ही अत्यंत कुरूप असलेली सीता शोभतही नाही आहे. बघ मी कशी सुंदर आहे. माझी सुंदर पत्नी म्हणून तू माझा स्वीकार केलास की मग तुला हिची गरजही पडणार नाही आणि
तुझी पत्नी आणि तुझ्या या भावाचं मी आयुष्यही संपून टाकेन. म्हणजे आपल्यात कोणाची सध्या जे चाललंय कलियुगात त्याची तिथं नांदीच होती म्हणायची. विविध वनांमध्ये सौंदर्य बघत तू माझ्यासह फिरशील. ती मदिराक्षी धुंद अगदी नजरेनं मोठ्यांना हसत लक्ष्मण आणि सीतेकडं असं पाहत पाहत अशी रामाला म्हणतीये बरं का. तर बोलण्यात तरबेज असलेला राम मोठ्यानं हसणाऱ्या त्या राक्षसीला सीतेच्या समोर मितभाषी अशा लक्ष्मणाला पाहून म्हणतो. काय म्हणतो ते आता आपल्याला पुढं पाहायचे. विकृतानि विरूपाच नचेयं सदृशी तव अहमेवानुरूपा ते भार्यारूपेण पश्य माम. ती सांगते त्याची वाक्य. इमां विरूपाम सतीं भक्षयिष्यामि मानुषीं. तुझ्या या पत्नीला मी खाऊन टाकेन. अनेन सहते भ्रात्रा द्वितीयेन गतायुष्या. त्याचंही आयुष्य संपून टाकेन. इमां विरूपाम सतीं करालां निर्णतोदरीं अनेन सहते भ्रात्रा भक्षयिष्यामि मानुषी. अशी ही सगळी आहे आणि तिला मी आता खाऊन टाकणार आहे असे छान तिनं सांगितलेलं आहे. तर हा जो सगळा प्रसंग झालेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गदिमांनी हेच इतकं सुंदर ते व्यक्त केलेलं आहे आणि सुधीर फडकेंनी गायलेली आहेत सगळी गीतं. तर तिचे सगळे प्रश्न, तिची सगळी उत्तरं आणि आपल्याला त्यांच्या ह्याच्यात आज ऐकायला असं मला आवडेल. म्हणजे मला वाटते अर्थात त्याच सालीत त्या आवाजात मी नाही बोलू शकणार, पण तो भाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे म्हणून मी तो हेमंत ऋतूचा मागे टाकलेला आहे. आणि हे जे सगळे प्रश्न तेच त्या शूर्पणखेनं याला विचारलेले आहेत, रामाला विचारलेले आहेत. आता ती आलेली आहे आणि सगळे प्रश्न ती विचारती आहे. तिला फार उत्सुकता आहे. आता आपलं ते सांगून झालं, तो कोण आहे कळले, ती कोण आहे कळले, पण अगदीच अगोदर सांगण्यापेक्षा त्यांचा परिचय झाल्यानंतर आपण हे काव्य आता अनुभवूया. कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार, कर माझा स्वीकार. कोण तू कुठला राजकुमार, कोसी रे युवराज कथय मे, स्वीकुरुष्व मां तनूरर्पिता, मम श्यामल भवते, कोसी रे युवराज कथय मे, कोसी रे युवराज कथय मे. दोन्हीचे आस्वाद घेऊया. श्यामल म्हणले त्याला कारण तो सावळ्या रंगाचा आहे ना. तुझ्या स्वरूपी राजलक्षणे, रुद्राक्षांची श्रवणी भूषणे, योगी म्हणू तर तुझ्या भोवती, वावरतो परिवार, वावरतो परिवार. कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार, तव स्वरूपे राजलक्षणं, श्रवणेऽपि च रुद्राक्षभूषणं, यद्यसि योगी कथमितस्त्वां परिवारो रमते, परिवारो रमते, कोसी रे युवराज कथय मे, कोसी रे युवराज कथय मे. काय कारणे वनियायेसी, असा विनोदे काय हाससी, ज्ञात नाही का येथ आमुचा, अनिर्बंध अधिकार, अनिर्बंध अधिकार. कोण तू कुठला राजकुमार,
केन हेतुना चरसि वने त्वं विनोदेन वा हससि किमर्थम् अत्रास्माकं शासनममितं किं न च ज्ञातन्ते किं न च ज्ञातन्ते कोऽसि रे युवराज कथय मे कोऽसि रे युवराज कथय मे. ती आता स्वतःचा परिचय करून देते. शूर्पणखा मी रावण भगिनी. आत्ता सगळा परिचय आपण ऐकला. शूर्पणखा मी रावण भगिनी याच वनाची समज स्वामिनी. स्वामिनी आहे मी या वनाची. अगणित रूपे घेऊनी करीते वनोवनी संचार वनोवनी संचार. कोण तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार. शूर्पणखाहं रावण भगिनी नन्वमहेतत् वनस्वामिनी नानारूपाण्यादायाहं वनात्वनं विहरे कोऽसि रे युवराज कथय मे कोऽसि रे युवराज कथय मे. तुझ्यासाठी मी झाले तरुणी. त्याच्यासाठी ते तरुणी होऊन आली आहे. 16 वर्षा मधुर भाषिणी तुला पाहता मनात मन्मथ जागून देहुंकार. कोण तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार. अहंतव कृते जाता तरुणी अहंतव कृते जाता तरुणी 16 वर्षा मधुर भाषिणी दर्शनेन ते मनसि प्रबुद्धो मदनो हुं कुरुते कोऽसि रे युवराज कथय मे कोऽसि रे युवराज कथय मे. तव धराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती. स्मरता स्मरका अवतरसी तू अनंग तो साकार. कोण तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार. अधरस्य च ते पाटल रागं रहसि निपातुं प्रकामयेहं अप्यवतीर्णो मूर्तौ त्वमनंगस्मरणे अनंग म्हणजे मदन स्मरणे कोऽसि रे युवराज कथय मे कोऽसि रे युवराज कथय मे. मला न ठावा राजा दशरथ मनात भरला त्याचा परिसुत. प्राणनाथ हो माझा राम करू सौख्ये संसार. संसाराची गोष्ट करते. करू सौख्ये संसार. कोण तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार. तुला न शोभे ही अर्धांगी दूर लोटती कुरूपवाम कृशांगी. ती कृश आहे ना सीता अगदी नाजूक आहे. दूर लोटती कुरूप कृशांगी समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणी करीते संहार. कोण तू कुठला राजकुमार कोण तू
कुठला राजकुमार कृशा कुरूपा भार्येयन्ते तव नच सदृशी त्यजतान्दूरे तव निकटेऽहं नाशयामि तां नूनं क्षणमात्रे कोसि रे युवराज कथय मे कोसि रे युवराज कथय मे माझ्या संगे राहुनी अविरत माझ्या संगे राहुनी अविरत पाल पाल तुझे तू एक पत्नीव्रत पाळ तुझे तू एक पत्नीव्रत तिला माहिती आहे त्याचं एक पत्नीव्रत आहे अलिंगनाची आस उफाळे अलिंगनाची आस उफाळे तनुमनी अनिवार तनुमनी अनिवार कोण तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार मम सान्निध्ये वसन्न विरतं मम सान्निध्ये वसन्न विरतं पालयतत्ते भार्यैकत्वं पालयतत्ते भार्यैकत्वम् आश्लेषेच्छा दृढा जायते आश्लेषेच्छा दृढा जायते तनौ च मनसि च मे ती मनाने आणि तनाने दोन्ही आधीर झालेली तनौ च मनसि च मे कोसि रे युवराज कथय मे कोसि रे युवराज कथय मे कोसि रे युवराज कथय मे कोण तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार आता या गीताबरोबरच हे माझं थांबवते मी विराम देते आणि ही काय म्हणूया सेवा श्रीरामांना श्री समर्थांना आणि आपल्या सर्वांना समर्पित करते ज्या काही त्रुटी असतील त्याबद्दल क्षमस्व धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ मनपूर्वक नमस्कार